पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधान न झाल्यास भरचौकात फाशी घेईल असे विधान शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केले होते आणि यावर ठाकरे गटाचे सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। कळमनुरी विधानसभेचे शिवसेना शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे कोणत्या न कोणत्या चर्चेत गाजत असतात। तर शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे गटाकडून लागल्यानंतर हिंगोली शहरात शिंदे गटाकडून फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी शिंदे गटातील कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी निकाल शिंदे यांच्या बाजूने लागल्याने खरी शिवसेना मुख्यमंत्री शिंदे साहेबांची असं बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असं न झाल्यास मी भरचौकात फाशी घेईन असं विधान आमदार बांगर यांनी केलं आहे। 2024 ला ठामपणे छातीवर ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की रिझल्ट हा आमच्याच बाजूने लागणार आहे, आजही तुम्हाला मी सांगतो आता येणाऱ्या एप्रिल मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र भाई मोदीच होणार। जर नरेंद्र भाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो भर चौकामध्ये जाऊन फाशी घेईल। या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी भाईच झाल्याशिवाय राहणार नाही। तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाचे सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी सांगितले की संतोष बांगर फक्त चॅलेंज करतात। मागच्या वेळी मिशी काढण्याचा चॅलेंज केला होता पण तो पूर्ण केला नाही, परंतु हा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही लागले तर सांगा, मी आणि हिंगोली जिल्ह्यातील ठाकरे गटातील पदाधिकारी नक्कीच तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल असे शिवसेना ठाकरे गटाचे सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले। माय कसा मेला ग मवा दादुड्या, मयावर आता खोटे गुन्हे कोण दाखल करीन ग, माय मये शॉर्ट कपड्यातले फोटो कोण व्हायरल करील ग, माय मया घरात बाई कोण प्लॅन करीन ग, माय मला घाण घाण कोण बोलील ग, माय मवा असा कसा दुष्ट कंस भाऊ मेला ग, माय काहून फाशी घेतली ग। तर मंडळी ही होती प्रॅक्टिस। आता प्रॅक्टिस कशासाठी तर माझा गद्दार दादुड्या म्हणतो की 2024 ला जर नरेंद्रभाई मोदी पुन्हा जर पंतप्रधान नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेतो। दादुड्या तू फक्त चॅलेंजेस करतोस, आधी मिशीचं चॅलेंज केलं तर ते पूर्ण केलं नाहीस आणि आता यावेळेला नक्की चॅलेंज पूर्ण कर बरं। आता त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भर चौकात कुठेही झाड नाहीये। जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, विनायक दादा, जीडी मुळे काका, मुंदडा काका, वसीम भाई, गोपू पाटील, संतोष टारफे दादा, आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क करायचं आहे। भर चौकामध्ये कुठेतरी लोखंडाचा मोठा बांबू लावायचा आहे आणि त्याला माझ्या दादाला लटकवण्यासाठी जे जे काय सगळं साहित्य लागेल ते सगळं पूर्ण प्रोव्हाइड करायचं। कारण तर नरेंद्रजी मोदी पंतप्रधान तर सोडाच, पण माझा दादुड्या साधा सरपंच सुद्धा होऊन येऊ शकत नाही। तिथला आमदार खासदार सगळे हे पडणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचा हा भगवा झेंडा तिथे फडकणार आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्यांना टीमवर्क करायचं आहे। काय ना गद्दार दादुड्या, तू फक्त चॅलेंजेस करू शकतोस, तू फक्त बोलू शकतोस, तू दुसरं काहीच करू शकत नाहीस। त्यामुळे तुझी तुझं जे चाटुगिरी आहे ना तर ती अशीच चालू ठेव। आणि दादुड्या तुझे हे फाशी घेण्याचं जे चॅलेंज केलंस ना तर ते नक्की पूर्ण कर बरं। तुला काही लागलं तर मला सांग, मी आणि हिंगोली जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी तुला ते नक्की प्रोव्हाइड करू। दादुड्या तुझ्याकडे काही महिनेच राहिले आहेत, मस्त खाऊन पिऊन टामटूम मस्त एन्जॉय कर, काळजी घे बरं 6 महिन्यासाठी स्वतःची। आवेश शेख, एमसीएन न्यूज, हिंगोली।